म्हणजे मी 7 वर्षाचा होतो ना, तर मला पावता सुद्धा येत नव्हता. मी हाय ते सांगतो. 7 वर्षाचं होतं आपण कपडे घालायचो. आणि बघ फ्लो पण चांगला आहे, तुला हेल्प. ओके कमान परे. तिथं पाणी फिरतंय त्याच्यामुळे पुढे जात नव्हतो. परी परी शिवाजी महाराज जय. हाय नमस्कार, कशा सर्व. मी राजदीप घरत तुमचा पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या राज करंजाचा या यूट्यूब चॅनलवरती. मी आहे मोरा जेट्टीवरती. रात्रीचे वाजले 2 आणि मी बघा थंडी वगैरे आहे, जॅकेट वगैरे घालून आलो आहे. आणि परिधी प्रमोद घरत या नावाची 7 वर्षाची मुलगी आज एक असा इव्हेंट करायला जाणार आहे की म्हणजे बोलू नका. कारण का घारापुरी बेट ते गेटवे ऑफ इंडिया हा ती प्रवास इव्हेंट पूर्ण करणार आहे आज, ते पण फ्री स्टाईलमध्ये. तर तो सर्व 16 बघण्यासाठी आलो आहे मी, इव्हेंट बघण्यासाठी आलो आहे. आणि किती तासात करणार आहे, किती मिनटामध्ये करणार आहे त्या बोलण्याऐवजी तिच्या धैर्याला आणि म्हणजे 7 वर्षात आपल्याला पवता नव्हत्या, पवाची माहिती नव्हती, त्या वयात ती एवढा मोठा सागरी प्रवास अंतर पूर्ण करणार आहे. तर तिच्या धैर्याला सलाम आपल्याकडून. आणि शिवरायांचं नाव घेऊन आपण हा व्लॉग सुरू करूया. म्हणजे तिच्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. 7 वर्षाची चिमुकली आज तो अंतर पार करते. म्हणजे मला जेव्हा समजला, मला आब्बीनी सांगितला काय आब्बी घरात मला सांगणार आता ना आहे इकडे सध्या कुठं नाईट आहे त्याची वट शिफ्ट, त्याने मला सांगितलं. तेव्हा मी विचार केला 7 वर्षाची मुलगी हा अंतर पार करणार आहे. मी शॉक झालो. तर तिला जाऊन भेटवतो मी आणि सर्व फॅमिली वगैरे आले. मोरा जेट्टीवरती जाऊ, थंडी वगैरे पण आहे. तर तो सर्व प्रवास तिचा अंतर मी तुम्हाला या व्लॉगमध्ये दाखवणार आहे. तर पूर्ण व्लॉग बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. 3 वाजलेत आणि आता मोऱ्यावरून मी निघतोय. राज सुद्धा आहे. राज जय शिवराय. जय शिवराय. जय शिवराय. संतोष दादा सुद्धा आहे. बाकी सर्व कोच वगैरे सर्व टीम आहे आपल्यासोबत, सर्व परिवार आहे. 4 वाजायला 10 मिनिटं आहेत आणि आपण पोचलो घारापुरी जेट्टीवरती. ती कुठला इव्हेंट करणार आहे हा? मोरा गेटवे. नाव का तुझं बाबू? स्वराज. स्वराज आहे बघा. सर्व फॅमिली नमस्कार नमस्कार नमस्कार. जय शिवराय. जय शिवराय. पोचलो आपण जेट्टीवरती आणि परी आपल्या समोर क्यूट. हाय. ओके मध्ये आहे ना सर्व? गुड लक. तयार आहे पूर्ण ती. 2 शेंड्या बांधल्यात तिने. आता सध्या स्विमिंगचे तिच्या डोक्यात पूर्ण स्विमिंगचा हे असेल, इव्हेंट असेल. तो सध्या तिला डिस्टर्ब करणार नाही मी. सध्या आपल्या सर्व परिवारालाच घेतोय. ती लाईट बंद करा, मी लाईट चालू. संतोष दा नमस्कार. नमस्कार. जय शिवराय. जय शिवराय. काय चाललंय? काय नाही, जरा चाय नको आपल्याला? चहाची व्यवस्था चालू आहे सर्व. कार्याचं पूजन. आपल्या इव्हेंटला हजेरी बघा कोणची लागली आहे. गणेश दादाची. मी बेलपाडकर दादा. नमस्कार दादा. बाकी कसा आहेस? मस्त मस्त. झोप झाले नाही वाटतं? कसली झोप? 2:30 वाजता उठलो झोप. आणि झोपलाच 12ला असशील? 12ला मी 1ला. 1ला मला माहितीच होता. आणि हिते नाही सोबत आपल्या. नमस्कार नमस्कार नमस्कार. फुल टाकाटाक आलेला बघा. तो हल्ली ऐकत नाही बघा. नशीब तूच बोललास. नशीब तूच बोललास. हो युट्यूब बघतो मी. बिग फॅन. आम्ही पण फॅन आहोत त्याचे. बघतो मी बघा. आता तू एवढा भेटलास मला, तर तुला प्रश्न नाही विचारला तर बरोबर नाही वाटत ना? तू भेटलास ना, प्रश्न नाही विचारलास तरी मला वाईट वाटेल. नाही मी काय बोलते, 7 वर्षाची चिमुकली आज हा इव्हेंट करायला चाललाय. तर म्हणजे मी 7 वर्षाचा होतो ना, तर मला पावता सुद्धा येत नव्हता. मी हाय ते सांगतो. 7 वर्षाचं होतं आपण कपडे घालायचो. तर लय लांब राहिला. ते तर आहे. मी जायचो. मला तुझा तो क्षेत्रच आहे. म्हणजे तुझा आपला जीवन अर्धा कोल्यांचं जीवन अर्धा पाण्याशी संबंध आहे. मी म्हणजे आमचे दादा बाबा यांच्या सोबत जायचो खाडीत. लहानपण एकदम बारीक म्हणजे होतो 5-6 वर्ष तेव्हापासून जायचो. काय बोलशील चिमुकलीसाठी? काय बोलशील? खरंच म्हणजे एखाद्या तळ्यात उतरणं आणि समुद्रात पोहणं याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. किंवा पूलमध्ये पोहणं, समुद्रात पोहणं लय फरक आहे. ती एवढीशी 7 वर्षाची पोरगी
एवढा मोठा प्रवास करणार आहे ते आपण बघणारच सगळे. पण खरंच तिला म्हणजे हॅट्स ऑफ आहे. शब्दच नाहीत आपल्याकडे, शब्दच नाही उरत. 7 वर्षाचे पोरगे समुद्रात पोहणार आहे म्हणजे बघू आता आपण. ठीक आहे, तो देखील आहे सोबत, हितेन सुद्धा आणि सर्व फॅमिली आपल्या सोबत आहेत. आता येते का ठीक आहे, बरोबर आहे. राज आलाय चहा घेऊन आपल्यासाठी. थँक्यू, धन्यवाद. चहाचा आस्वाद घेताना आपला परिवार सर्व बघा. जसं आपण मोठे मोठे युट्यूबरला भेटतो त्यांच्याकडून भरपूर नॉलेज घेत असतो, तर दादाला पण आता मी सतवणार आहे. दादाचा पहिले नंबर घेणार आहे मी आणि रोज कॉल करून सतवीन. तू पण मोठाच आहे दादा, यू ऐकता हल्ली नुसतं सगळीकडे जाऊते. मला दिवशी सोनारशी मी घरी गेलो पालखींशी आणि याचा फोन बोलतो ब्लॉग नाही बोलवतो. ऐकत नाही. तूच पूर्ण पायाला घास. समुद्रामध्ये भरपूर तेल किंवा इन्फेक्शनच्या गोष्टी असतात, तर त्या अंगाला लागू नये म्हणून त्याच्यासाठी काळजी घेतली जाते. एक फोटो रुटीन आहे ना त्याच. ओके, आणि बघ फ्लो पण चांगला आहे, तुला हेल्प. ओके, नमस्कार, जय शिवराय सर्वांना. आज दिनांक 4/2/2025 रोजी आपली सर्वांची उरणची लाडकी परी ही आज 12 किलोमीटरचं सागरी अंतर हा पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे. तिच्यासाठी आज महाराष्ट्र हौशी जलतरण संघटनेकडून निरीक्षक म्हणून मयेकर सर आलेले आहेत. तसेच तिचे कोच विजय सर आहेत, सुनील काकासुद्धा आहेत, तिचे ओंकार, तिचे आई वडील आणि हे जे सर्व आलेले आहेत सगळे स्विमर्स टीम आहे पूर्ण. तिला शुभेच्छा देण्यासाठी. तसेच ओपन वॉटर सी स्विमिंग असोसिएशन, तसेच उरण तालुका ॲमेच्युअर ॲक्वेटिक असोसिएशन, रायगड जिल्ह्याचे असोसिएशन आणि महाराष्ट्र हौशी जलतरण संघटनेकडून तिला शुभेच्छा. आणि हे कार्यक्रम तिने लवकरात लवकर पार करावे असे शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मस्त. ऑल द बेस्ट. नारळ ना, ऑल द बेस्ट. नारळ तिला फोडायला नको. नारळ फोडा आणि तो हातात घेऊन जा. तू पुढे एक फोड आणि तू पुढे गॉगल लाव बाळा. गो चल. चार 38 झालेत आणि जेटीवरून पाण्यामध्ये उतरलेली आहे आपली परी. जलपरी नाव दिल्या तिला गणेश दादाने. तर चला, प्रवास सुरू झाला आपला. ऑल द बेस्ट परी. 4:38. तिला सपोर्ट देण्यासाठी तिचा सर्व स्विमिंग टीम आणि कोच सर्व पाण्यामध्ये आहेत. मस्त परी, मस्त. सर्व चेअर करतायत बघा. मस्त. अरे वा, फॉलो केला मला तिने. गुड. कम ऑन परी, जल परी, कम ऑन. शाबाश परी, शाबाश बेटा, शाबाश. स्वराज सपोर्टला चाललाय. टाइमपास चाललाय. 4:38 परीने आपला प्रवास सुरू केला होता. आता बरोबर 5:38 झालेत. आणि साधारण किती किलोमीटर झाला असेल का?
3.5-4 किलोमीटर. 3.5-4 किलोमीटर. काका नाव काय आपला? सुनील पाटील. सुनील पाटील. कुठून? उरणकर. काय म्हणाल 7 वर्षाची चिमुकली विषयी? अतिशय छान स्विमिंग करतोय. तिच्या कोचने तिच्या आई वडिलांनी खूप मेहनत घेतली तिच्यासाठी. बरोबर. आणि आम्हाला आशा आहे की ती यशस्वीरित्या पूर्ण करेल. ओके. तुमचा आशीर्वाद, वरिष्ठांचा आशीर्वाद असला काय कुठलंही कार्य सोपं होऊन जातं. ठीक आहे. आपली परी 1 तास पाण्यामध्ये आहे. जलपरी तिला नाव ठेवलंय. जलपरी. अर्धा प्रवास झालेला नाही दादा? अर्धा प्रवास झाला. दादा एरियाचा अंदाज असेल. दादा इकडेच असते. हां, मी इकडेच गाडी तिथंच. तुम्ही बघू शकता थोडाफार उजडत चाललाय आणि कंप्लीट 2 तास झालेत. परी कंटिन्यू पाण्यामध्ये. थोडा ब्रेक घेते ती, म्हणजे पाणी वगैरे ते म्हणजे त्यांचं ड्रिंक घेण्यासाठी. आणि सर्व चेअरअप करतायत मस्तपैकी. 2 तास आणि अर्धा प्रवास त्यांनी पूर्ण केलेला आहे. म्हणजे जवळ 7 किलोमीटरचा प्रवास त्यांनी पूर्ण केलेला आहे. सर्व मंडळी आहे आपली. आता सध्या वेफर्स आम्ही खाल्ले आणि आहोत जलपरी. आणि तिने स्पीड काय कमी केली नाही. त्याच जोरात ती पवत आहे. त्याच स्पीडमध्ये. स्पीड बघा तिची उजळला आहे आणि स्पीड बघा. तीच स्पीड आहे ती. जस्ट तिने स्टार्ट केला होता ना, ती स्पीड धरून ती चाललेली आहे. 7 वर्षाची चिमुकली समुद्रात पाहुण्याची डेअरिंग करते. आपण तिच्यासमोर काहीच नाही आहोत. बघा कंटिन्यू. आता व्हिडिओ कंटिन्यू चालू आणि कंटिन्यू तेच स्पीडशी ती पोहते. आणि सगळे अनुभवी व्यक्ती बघा किती निरखून तिला बघत आहेत सर्व. Come on, Pari! 7 round bagian. Good! Alah, 7 round bagian, bos! जसं जसं उजेडत चाललं तसं आपली ड्रीम सिटी मुंबई सिटी दिसत चाललंय. जी सर्वांचं स्वप्न पूर्ण करते, कोणाला निराश करत नाही, तीच सिटी मुंबई सिटी दिसत चाललं. तुम्हाला दिसते ना? ओके बघा हायलाईट लाईट दिसते. आमची मुंबई. तीन तास पूर्ण झालेले आहेत. 4:38ला उडी टाकली होती. 6:38 झालेत आणि त्या स्ट्रोकने ती पवत आहे. आणि मुंबई काय लांब नाही आहे. काय आलोच. थोडाच प्रवास राहिलेला आहे. जवळपास किती किलोमीटरचा काका राहिला असेल प्रवास? तरी 2 किलोमीटर राहिला. 2 किलोमीटरचा प्रवास राहिलेला आहे. मस्त पोहली ना? एकदम छान. त्या स्ट्रोकने तो अजूनपर्यंत एकदम परफेक्ट आहे. ते आता छान आहे. मस्त 7 वर्षाची मुलगी एवढा पोहते म्हणजे मानली पाहिजे. स्ट्रेन विल पॉवर आहे ना अजून स्ट्रॉंग आहे. आता सुद्धा ती खचली. मगाशी जेव्हा आपण स्टार्ट करत होतो तेव्हाच ती बोलली होती धरमटल तू काशाचा खडक मारीन. आधी स्टार्टिंगला बोलली होती. म्हणजे ती कडे अजून रेकॉर्ड सर्वांचे करेल ब्रेक. 7 वर्षाच्या वयात इतका ती करते तर म्हणजे अजून जाम भरपूर ठीक आहे. त्यानं नाव काय तुमचं? माझं विशाल. ओके. उरण. धन्यवाद. थँक्यू. डॉल्फिनचा दर्शन झालेलं आहे इकडं. बोटीची तर तुम्हाला दिसत असेल. बघा दिसत आहेत नॉर्मल. हे बघा भरपूर डॉल्फिन्स आहेत. 4 तास आपलं कंप्लीट झालेले आहेत, पूर्ण झालेत. आणि आपला
गेटवे ऑफ इंडिया आपल्या समोरच आहे आणि आपली परी एकदम मस्तपैकी पाऊच आहे, एकदम मस्त चाललाय प्रवास. आता मला एक विचारायचं आहे, आपण मागासपासून 20 मिनिटं तरी झालीत, आपण इकडंच मागासपासून आहेत, म्हणजे स्पीड कुठेतरी कमी होताना दिसते, कारण का याचा हा प्रवास याच्याबद्दल तू मला सांग, कारण का तुला दर्याची जास्त माहिती आहे आमच्यापेक्षा. तिथून जेव्हा आपण सरळ येत होतो ना तेव्हा पाणी कसं पाण्याचा फ्लो होता, पाण्याचा फ्लो चालू होता. पण आता कसं इथं पाणी फिरेल, आता थोड्या वेळात आता 8 वाजले 8:30 वाजले, आता पाणी भरायला सुरुवात होईल. त्याच्यामुळे तो आपण आता पुढं जातच नाही, थोडा आपला आता पुश करायला लागणार आहे. आता बघा जसं थोडंसं तर पुढं आलो तर पुढं जायला लागणार, कारण इथं पाणी फिरतंय. हे बंकर आहे, त्याच्या बाजूला पाण्याचं बंकर आहे, ते तिथं पाणी फिरतंय, त्याच्यामुळे पुढे जात नव्हतो. आता आपण चालायला लागलो बघ पुढे. बरोबर. ओके, तेच म्हणून मागासपासून आपली कुठेतरी स्पीड थोडी कमी झालेली. त्या बंकर जवळ असं खाली आलो. बरोबर. तो जर आपण जवळ घेत तिकडनं जवळ गेलो असतो, बरोबर आहे, आणि जर चुकून पाणी भरला असता तर आपण परत रिटर्न पुढे गेलो असतो इथं भाऊच्या धक्क्याला. तिकडची पाणी भरल्यानंतर आपला बंद करायला लागला असता, पुढे येता नसता आला. बरोबर. पण आपण आता इकडं आहो, म्हणजे पाणी भरला तरी आपण असं पाण्यासोबत तिकडं गेटवेकडे जाऊ शकतो. त्याच्यासाठी हा त्यांनी लावला दिमाग असं मला वाटतं. आपल्यासमोर संतोष दादा आहे. संतोष दादा, आता तू सर्व इव्हेंट एकदम मस्त मॅनेज करतोस, तर आपली परी आता जलपरी आपली थोड्याच वेळात आपला प्रवास पूर्ण करणार आहे. 7 वर्षाची मुलगी एवढा मोठा इव्हेंट पूर्ण करते, त्याबद्दल तू काय बोलशील? कसं आहे की ते जे हातात उपक्रम घेतलेले आहेत तिच्या मेन म्हणजे आई, तिचे जे कोच आहेत, तिचे जे प्रोत्साहन करणारी जी टीम आहे, पहिली गोष्ट म्हणजे त्यांचा धन्यवाद म्हणा. आणि त्यांनी जर तिला मोटिवेट केलं नसतं तर आज ती इथे नसते समुद्रात. बरोबर. आणि जी जे कोच आणि जे काही गोष्टी आहेत सांभाळणारी तिच्या भोवतीची जी टीम आहे, त्यांनी तिचा चांगला सराव घेतला आहे, पहिली गोष्ट म्हणजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा एलिफंटा ते 12 किलोमीटरचं सागरी अंतर, आणि आता 7 वर्षाची असताना आपण पाहिलं की एक 12-15 वर्षाच्या ॲव्हरेजमध्ये मुलगा स्विमिंग करतो, तो जो स्विमिंगचा जो स्पीड असतो त्याचे हात तेवढ्या लेवलला बाहेर निघतात, तो पाणी तेवढ्या लेवलला खेचत असतो. पण ही जे आपण हात स्विमिंग करत असताना बघतो, हात म्हणजे निघतात की नाही निघतात बाहेर अशा प्रकारे आहेत, छोट्या. आणि त्यामध्ये पण ती एवढा फ्लोमध्ये आली आहे, आणि आता हायटाईड मध्ये पण ती आता स्विमिंग करत गेटवेला पोहोचणार. तर खरोखरच हा कार्यक्रम तिने चांगल्या पद्धतीने केलेला आहे. आणि तुझा एखादा पराक्रम ऐकायला आवडेल. तू इंटरनॅशनल स्विमिंग सुद्धा केलेली आहेस, इंटरनॅशनल इव्हेंट सुद्धा केलेले आहेस, पण एखादा आपल्या जवळपासचा प्रवास तुझा इव्हेंट सांगितलास तर मस्त वाटेल, ऐकायला बरं वाटेल. कसं आहे की पहिली गोष्ट म्हणजे ह्या ज्या आता आपण बोटी यूज करतो, लाईट सिस्टीम, चांगल्या पद्धतीचं डाईट वगैरे, पूर्वी तसं काहीच नव्हतं. पूर्वी आपल्या त्या बंड्या बोलायचो आपण, त्या वातीच्या उजेडावरती स्विमिंग करायचो 36 किलोमीटर आणि त्यानंतर गेटवे वगैरे. हे लाईट वगैरे सिस्टीम नव्हती, आता खूप ॲडव्हान्स झालेलं आहे. आणि त्या वेळेला काही गेटवे मारलेला आहेस तू? धरमतर गेटवे आहे. पुन्हा 2 वेळा USA मध्ये, कॅलिफोर्नियामध्ये स्विमिंग केलेलं आहे, स्पेनमध्ये केलेलं आहे, जपानमध्ये केलेलं आहे, UK मध्ये केलेलं आहे. तर ओव्हरऑल तिथला जो अभ्यास, तिथला जो नॉलेज, तिथली जी पद्धत, मग ती आस्ते मी इंडियामध्ये आणली. आणि त्या बोटींमध्ये मुलाला स्विमिंगला काय काय द्यावं लागतं, त्यांचे वर्कआउट्स कसे असतात, ते सर्व स्टडी करून आता नवीन. पूर्वी कसं होतं की धरमतर गेटवे, एलिफंटा गेटवे, मोरा गेटवे हे 3च ठरलेले चॅनल असायचे, ह्याच्यानंतर काहीच नसायचे. पण मी थोडा स्टडी केला, त्याच्यानंतर प्रॉंग रीप आहे, खंदेरी आयलंड आहे, करंजावरून मांडवा आहे. म्हणजे हे जे नवीन आयलंड आहेत ते नवीन जे ठिकाणं आहेत किलोमीटर सहित शोधून काढले आणि मुलांना स्विमिंग करून पण नेले. तर आज बरं वाटतं की आपण काहीतरी दिलेलं आहे या समाजासाठी आणि आपण काहीतरी ऋणी आहोत, आपण काहीतरी करतो. ओके, धन्यवाद दादा, धन्यवाद. आता ससून कॉर्नरने नेव्ही बेसच्या जवळून आता आपण चालू आहे गेटवे ऑफ इंडिया ताज हॉटेलच्या दिशेला, तिथं जाऊन आपला इव्हेंट पूर्ण होणार आहे. 5 तास पूर्ण झालेत आणि सरळ का नाही डायरेक्ट नाही जाऊ शकत, कारण का ते आपल्याला माहिती आहे सर्वांना, आपण समुद्राच्या लाटांच्या अगेन्स्ट जाऊ शकत नाही, कारण का समुद्र त्याच्या अगेन्स्ट कोणाला जाऊन देणार नाही. लाटा भरपूर असतात, म्हणून ते लाटांच्या दिशेवरती रूट वाईज सर्व जात असतात. जसा गणेश दादा म्हणाला तसा सर्व चाललेत. प्रवास सुरू आहे. 5 तास 10 मिनटं झाली, 5 तास 10 मिनटं झालेली आहेत पूर्ण.
आणि प्रवास पूर्ण झालेलाच जमा आहे बघा. समोर गेटवे ऑफ इंडिया दिसते आपल्याला आणि ताज हॉटेल सुद्धा दिसते, ओबेर हॉटेल सुद्धा आहे. 5.5 तास प्रवास करून छोटी जलपरी. चला फॅमिली चेअरअप करते बघा. आता पोचतोय समोर गेटवेला. थोड्याच मिनिटांचा अंतर आणि आपली जलपरी पूर्ण करेल तो 12 किलोमीटरचा प्रवास. सर्व एक्साइट झालेले आहे पूर्ण, कारण का सुखरूप एकदम मस्त इव्हेंट झालाय आजचा. 5.5-6 तास पाहून आता फायनली आपली परी पोहोचलेली आहे आणि तिची सर्व फॅमिली तिला सपोर्ट करण्यासाठी इकडे आलेली आहे. हे बघा सर्व व्हिडिओ वगैरे काढत आहेत आणि चेहऱ्यावर त्यांचा आनंद दिसत आहे. खास परीला बघण्यासाठी आलात ना तुम्ही? नातीला बघण्यासाठी आलेला आहे. ठीक आहे. अंग भरून आलं आता. परी तुमची कोण लागते? परी आमची नाती लागते बघा. नातीला बाचीची मुलगीला बघण्यासाठी, नातीला बघण्यासाठी आलेले आहेत सर्वजण उरणवरून. इथंच येतात. परी 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 परी. सर्वजण परीला बघण्यासाठी आणि जे तरीमधून येत आहेत ते सुद्धा थांबतात परीला बघण्यासाठी, तिचा पराक्रम बघण्यासाठी. अनेक सक्सेसफुल इव्हेंट बघताय तुम्ही. परीचा 7 वर्षाची मुलगी 12 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करतोय. घारपुरी ते गेटवे ऑफ इंडिया आणि 6 तासाचा तिचा प्रवास होता. परफेक्ट 6 तास झालेले आहेत पूर्ण तिचे. आणि ती आता ही गेटवे ऑफ इंडियाच्या इकडे जेटीला टच करेल बघा. बोटी वगैरे मधून तिला चेअरअप करतात सर्वजण. तर सर्वांना तिचा अभिमान आहे. आणि सर्व आता ज्या वेळेची आपण वाट बघत होता आता त्याने तो वेळ आलेली आहे. आपली जलपरी गेटवे ऑफ इंडियाला पोहोचणाऱ्याने टच करून 7 तास 4 मिनिटं ना. आता 7 तास 4 मिनिटं प्रवास करून ते आलेले आहे बघा. सर्व शेअर करताय तिला. Come on! Moria! जय! जय शिवाजी! महादेव! गणपती बाप्पा! टच कर परी! मस्त मस्त टाल्या टाल्या मस्त परी. हे बघा सगळीकडं परीची चर्चा होत आहे. उरणची जल परी, आपली परी घरात सर्व चर्चा. पोहोचले गेटवे ऑफ इंडियाला. कॉंग्रॅच्युलेशन परी. स्माइल स्माइल. अभिनंदन. बघा तुला मस्त ट्रॉफी आणि सर्टिफिकेट देण्यात येईल. नमस्कार सर्वांना, जय शिवराय मित्रांनो. आज दिनांक 4/2/2025 रोजी एलिफंटा टू गेटवे ऑफ इंडिया परिधी प्रमोद घरत हिने
यशस्वीरित्या पार केलेला आहे. तर आपल्याकडे महाराष्ट्र हौशी जलतरण संघटनेकडून निरीक्षक आलेले आहेत, मयेकर सर. तिचा ऑफिशियल टायमिंग डिक्लेअर करतो सर प्लीज. प्रथम महाराष्ट्र हौशी जलतरण संघटनेतर्फे परीचे हार्दिक स्वागत. आणि तिने हे 12 किलोमीटरचं अंतर 6 तास 5 मिनिटं आणि 46 सेकंदात पूर्ण केले. धन्यवाद सर. धन्यवाद. आपण आजपर्यंत पाहतो की 3 तास 4 तासामध्ये स्विमिंग केलं की आनंद होतो, पण मला वाटतं खरोखर आज आनंदाची गोष्ट आहे परीसाठी तिचे जे कोच आहेत, तिचे आई वडील आहेत, ज्यांनी रात्रदिवस तिथे बसून मेहनत घेतलेली आहे तिच्या मागे, आणि तिचे पण कौतुक, कारण ही आता पुढच्या इव्हेंटसाठी क्वालिफाय झालेली आहे. तर 6 तास म्हणजे आज आपण 28 ते 30 किलोमीटर या 6 तासात करतो तेवढं डिस्टन्स तिने एक प्रकारे कव्हर करून आलेली आहे. आणि खरोखरच तिचं कौतुक करायचं वाटतं. पूर्ण एक महाराष्ट्र हौशी जलतरण संघटना व ओपन वॉटर सी स्विमिंग असोसिएशन तर्फे तिचं पुन्हा एकदा कौतुक करतो की तिने 7 वर्षाची 6 तास 5 मिनिटं स्विम करत आलेली आहे. आणि तिला ओपन वॉटर सी स्विमिंग असोसिएशन तर्फे राज पाटील इंटरनॅशनल स्विमर हे तिला ट्रॉफी देते. आणि उरण तालुका ॲमेच्युअर ॲक्वेटिक असोसिएशनचे अध्यक्ष सुनील काका आपले, ते तिला सर्टिफिकेट देतात. तो मंडळी बघू शकताय समोर अख्खी फॅमिली. आता परीच्या बद्दल सांगायचं झालं तर परीला म्हणजे हा स्विमिंग क्लास करून 1 वर्ष झालं आहे, 1 वर्ष आत. आणि परी तुला कसं वाटतंय नक्की, तू आता हा पूर्ण केलास प्रवास 12 तासाचा, नक्की तुला कसं वाटतंय? थँक्यू परी, थँक्यू परी. तर आता परीचा सर्व परिवार आपल्या समोर आहे आणि परीची माहिती गणेश दादांनी घेतलेली आहे. आता त्याच्या आईकडे जाऊया. आई, काय सांगाल, 7 वर्षाची आपली परी, तिने आज हा पराक्रम केलेला आहे. म्हणजे क्लासला लागून फक्त वर्ष झालं होतं आणि तिने हा पराक्रम केला. काय आहे तुमच्या मनात? जेव्हा उडी मारली ती पहिल्या उत्तराच्या, तेव्हा तुमच्या मनात काय होता? थोडीशी खूप भीती वाटत होती, म्हणजे ती नक्की होईल पूर्ण की नाही असं वाटत होतं. पण तिच्या मनात जी जिद्द होती किंवा जो विश्वास होता ते तिने सार्थ करून दाखवलेला आहे. आणि बोटमध्ये जेव्हा आपण येत होतो तेव्हा तुम्ही सारख्या परी चल करत होता तेव्हा, आणि आता जेव्हा पूर्ण झालेले आहे आपला सर्व, तेव्हा आता कसं वाटतं तुम्हाला? आनंद होते. आणि आईचा चेहरा सांगतोय का आईना किती आनंद होते. आणि आता आई, तुमचं नाव सांगा. ओके. आणि आता जाऊया आपण वडिलांकडे. हल्लीची मुलं मोबाईलच्या वगैरेच्या संपर्कात जास्त आहेत आणि त्याच्यातून तुम्ही तुमच्या 7 वर्षाच्या मुलीला हा स्विमिंग क्लास लावला, तर कशी कल्पना कशी आली तुमच्या मनात? हा, म्हणजे आईची इच्छा होती की मुलीने स्विमर व्हावा किंवा स्विमिंग शिकावी, मग त्यातून हा पराक्रम झालाय. तर आज तुम्हाला कसं वाटतंय? कसं वाटतंय? ठीक आहे, त्याला एकदा परीसाठी जोरदार ताल्या झाल्या पाहिजे. सर्व परीचे कोच आहेत आणि तिची लाडकी बहीण सुद्धा आहे. काय सांगाल, कसा नियोजन होता त्यांचा? जो पहलापासून आला परी, तो मेरे को पता नहीं था कि ये इतना भी कर सकता है. तो बाद में थोड़ा उसको देखा मैं जब भी, तो बहुत अच्छा करने लगा. तभी उनका मम्मी को बोला ये बहुत आगे जाने वाले, तो प्रैक्टिस इसका चालू रखो. मैं 1 साल तक उसको प्रैक्टिस चालू रखा. बाद में मेरा दूसरा जगह पे ट्रांसफ़र हुआ, तो बाद में ये दोनों कोच फिर उनको हैंडल किया. अभी जो भी रहेगा वो अभी ये लोग बताएंगे कैसे क्या हुआ. ओके. तर आपल्यासमोर ओमकार दादा आहे. तर ओमकार दादा, काय सांगशील, जेव्हा तिने उडी मारली तिच्यासोबत तुम्ही उडी मारलीस, तर तो कसा प्रवास होता आणि काय सांगशील परीबद्दल? म्हणजे काय माहिती आहे, मला आताच झालं काय समजलं की मी तिच्यासोबत आवरा मस्ती करत होतो का. तिचा इव्हेंट झाला, ती आवरा 1 महिना झाला प्रॅक्टिस करतोय. नंतर आता नेक्स्ट मंथला माझा इव्हेंट आहे. अत्तर शेतू ते करंजाला फिनिशिंग करणार आहे मी. तर मी आणि ही दोघं 3 तास प्रॅक्टिस करायची, पण ही 3 तास करायची, पण मी 1 तास करायचो. पण माझ्याशी लय भांडायची प्रॅक्टिसला, फुल भांडायची का तू दादा तू 1 तास करतोस. हसते खालती बघून बघ.
तेव्हा मला खूप जायची तिची मम्मी बोलायची, अरे काय ओमकार दादा तू एकच तास करतोस, तिला वाईट वाटतोय का ती स्वतः सपोर्ट आहे, पण ती का बोलत नशी का मी दादा 1 तास करतोय तर मी 1 तासच करतोय का नाही, ती करायची कंटिन्यू प्रॅक्टिस करायची. म्हणजे जिद्द आहे ती, जिद्द होती का तिला एकच जिद्द होती, तिने आवराही केलाय का महिनाभर डाईट लय फॉलो केला. मी सुनील पाटील, उरण तालुका जलतरण संघटनेचा सेक्रेटरी आहे आणि ओपन वॉटर जे आता आपण ओपन वॉटरच्या माध्यमातून जे हा लॉंग डिस्टन्सचा इव्हेंट केला त्या ओपन वॉटर सी स्विमिंग संघटनेचा मी कार्याध्यक्ष आहे. काय सांगाल परीबद्दल? विजयकडे परी प्रॅक्टिसला होती, विजयने तिला घडवलं. त्याच्यानंतर खूप मेहनत ही ओमकारची आहे. मी फक्त थोडंसं समुद्रामध्ये तिची प्रॅक्टिस घेतली, पण टोटली ह्या इव्हेंटचं श्रेय म्हणजे हे पूर्ण केल्याचं, यशस्वी पूर्ण केल्याचं श्रेय आहे ते ओमकार कोळी, विजय आणि आपले इंटरनॅशनल स्विमर्स आहेत ज्यांनी जे गायडन्स केलं, संतोष पाटलांचा त्याच्यात खूप मोठा हात आहे. मी फक्त निमित्त मात्र आहे, पण खरे घडवणारे हे तिघे आहेत. ओके, ठीक आहे. आणि कोचसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. या तिघांनी जे काही चौघांनी जे काही तिला महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले त्याबद्दल मी त्यांचे शतशः ऋणी आहे. अरे मस्त मस्त, टाळ्या सर्वांसाठी. ठीक आहे, चला मित्रांनो, जितना प्रवास आपण सुरू केला होता तिथंच आता येऊन थांबलोय आम्ही. आणि आता टोटल 12 तास पूर्ण होतील. आणि दादाने गॉगल घातल्या, त्याला माहिती आहे मी व्लॉग आधी शूट केला होता, काही कारणामुळे तो डिलीट झाला आणि आता त्याला परत घ्यायला लागेल. तर दादा काय सांगशील परीबद्दल? 7 वर्षाची मुलगी, 12 किलोमीटरचा प्रवास आणि 7 तासामध्ये कव्हर केलेला आहे. काय 6 तासामध्ये कव्हर केलं तिने, काय म्हणशील तिच्याबद्दल? सांगायला शब्दच नाही खरंच, कारण आपण जेव्हा होतो तेव्हा आपलं काही समजत नव्हतं. त्यावेळेस तिने घारापुरी ते गेटवे हा पोहत प्रवास कंप्लीट केलाय. 7 वर्षाची मुलगी, जेवढं तिचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. कारण खरंच जशी तिने पाण्यात उडी टाकली ना, असं मन माझं भरून आलता. एवढीशी पोरगी आणि एवढा मोठा पराक्रम, भारी वाटतं. म्हणजे खरंच कौतुकास्पद आहे. आणि हा प्रश्न मी त्याला का विचारला, म्हणजे एंड त्याच्याकडून का करतोय, कारण का दर्याबद्दल त्याला बरीच माहिती आहे. आपण तर कधी फिशिंग करतो, पण त्याचं अर्ध जीवन दर्यात गेलं. त्याच्या मुलं मी त्याला विचारलं आणि त्याच्याकडूनच ब्लॉग एंड, कारण का या पराक्रमाला आम्ही काय नाव देऊ? एवढी चिमुकलीने एवढा पराक्रम केलेला आहे, शब्दच उरलेत नाही. म्हणून दादाकडूनच ब्लॉग एंड करून घेऊया. ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर दादा जरा चॅनलला सबस्क्राईब करा, जास्त शेअर करा. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. टेक केअर, बाय बाय, सी यू सून. काळजी घ्या.